नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. आजचा व्लॉग आपला खूप खास असणार आहे. थोडक्यात सांगतो फक्त की आज माझा बड्डे आहे. सकाळी सगळं अंघोळ वगैरे करून मंदिरात वगैरे जाऊन आलो, पाय पडून आलो आहे. आणि आत्तापासून स्टार्ट होईल पुढे सेलिब्रेशन वगैरे. तर खूप साऱ्या पार्ट्या, खूप सारे मित्रांनी बोलवलेलं होतं. पण जेव्हा माझ्या वडिलांना कळालं की पार्ट्या देणार आहे वगैरे असं तसं, तर वडील बोलले की एवढे पैसे इकडे तिकडे वेस्ट करण्याऐवजी तू गरिबांना 2 घास नीट खाऊ घाल किंवा मग गरिबांचं काहीतरी हे कर. तर त्याच उद्देशाने आपण पार्ट्या कॅन्सल केल्या सर्व. केक वगैरे कटिंग होईल आणि बाकी फक्त मग जो काही पैसा पार्ट्यांचा उरेल त्या बदल्यात आपण गरिबांसाठी थोडंसं काहीतरी करणार आहे आज. तर ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच पुढे की काय काय होणार आहे, काय काय नाही. आत्तापर्यंत इंस्टाग्राम फुल जाम करून टाकलेलं आहे. विशेष भरपूर येत आहे, फोन कॉल येत आहे, मेसेज येत आहे. आणि पूर्ण सेलिब्रेशन तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. कुठे कुठे केलं आहे, काय काय केलं आहे. थोडंफार मिस पण होऊन जाईल कदाचित, कारण प्रत्येक ठिकाणी आपण फोन काढून ब्लॉग नाही काढू शकत, लोक तोंडाकडे पाहत राहणार. तर भेटूया पुढे. आपण भरपूर काही करायचं आजच्या दिवसात आणि गरिबांसाठी पण भरपूर काही केलेलं आहे आपण, ते पण ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. तर आत्ता जाऊन मी थोडीफार खरेदी करून आलो त्याच्यासाठी आणि म्हणजे शॉपिंग करून आलो थोडंफार जेवणाची वगैरे. तर आता थोड्या वेळात जाईल मी सर्व घेऊन, राईस वगैरे गरिबांसाठी. आणि तिथं तुम्हाला दिसेलच परत सेलिब्रेशन वगैरे. कदाचित ब्लॉगच्या लास्टला असेल हे सेलिब्रेशन वगैरे. तर ब्लॉग हा लास्टपर्यंत बघा तुम्ही, इंटरेस्टिंग असेल. आणि सपोर्ट करा भावांना. तुम्हाला 1 सेकंद लागत नाही सबस्क्राईब करायला. इथं ब्लॉग बनवायला अर्धा 1 तास एडिटिंगमध्येच निघून जातो, 2 तास कमी पडून जाता आणि दिवस निघून जातो, तरी परफेक्ट ब्लॉग कधी बनत नाही. तर चला भेटूया पुढे. कॉलेजच्या बाहेर तुझा हात केवढा आहे तेवढा.
त्याचा डीपी ठेव. निसर्गरम्य वातावरणात आलेलो बिर्याणी खाण्यासाठी. आम्ही गाडीला काही नाही म्हणणार रे मित्रांनो, हे चावनाट पक्षी बघू शकता तुम्ही. तोकडे तानाना हा पण कसा पंगत घेऊन बसला लगेच. पाय ना, शी घालणार आहे मुलं. दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद 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 धन्यवाद. 16 चाळी नका करू. धन्यवाद. भाऊ ते काढायला आणलं का भात्या? बसले लगेच बसले चारायला इथं लगेच. कोणी हात घातला मी वाढणार आहे. कोणी हात एक ग्लास 20 पाय अशी चाळी केला ना कोणी काय केक एक मिनिट तुझं जाऊन कापू ना. काय येडच झाले. कोणी चुती आपा केला बरं? पाय आलो रे. किती येडच आहे रे तुम्ही. 2 मिनिटात येऊन घेऊन केक. नाही राहू दे ना, खाऊन घेऊ. जाऊ दे केकचं काय एवढं. केक नंतर काप एवढं काय. त्याला नाही आवडत केक. आपण आपला खाऊन घेऊ. या आरामशीर. अरे तो स्वतःच नाही म्हणते केक. काय करू म्हटलं गाडी काढ नाही. नाही नव्हती फाटेल. लाईट चालू होत. जाऊ हे मित्र हा पोरगा डिप्लोमाचा आहे. त्याला हाकला वाटलेस. जसं की मी बोललो होतो की गरिबांना दान करणार आहे, पण जेव्हा माझ्या मित्रांचे मला तोंड दिसले त्यांच्यापेक्षा मला कोणी जास्त गरीब दिसलंच नाही. त्याच्यामुळे मग मी त्यांनाच केतन तर एकदमच गरीब आहे. त्याला त्या बालाश्रमातून आणले केतनला. तो आता पुण्यावरून आलाय बालाश्रमातनं. त्याला आता पाठवलेलं आहे. त्याला तिथलीच मुलगी आवडते बालाश्रमात. मित्रांनो, मी जो शब्द देतो मी तो पूर्ण करतो. आणि मी बोललो होतो की गरिबांना मी आज जेवण देणार आहे. तर माझ्या मित्रांच्या तोंडा पाहून मला त्यांच्यापेक्षा जास्त गरीब कोणी दिसलंच नाही. त्याच्यामुळे मी सगळ्यात जास्त मी खानाचं नाहीये. हे सगळ्यात जास्त गरीब. हे प्लेटाला पुरायले डायरेक्ट. डिश तरी आणि एक छोटी. आता बोला आता काय छोटी काय छोटी काय छोटी म्हणे दर्शनची. काय दर्शन ऊस घेतोय का? दर्शन चोपो.
मोठा घेतला दर्शनला मोठी सवय. ओ सोल दर्शन सोल दर्शन ओ येस दर्शन ओ ओ ओ 5 सेकंदाची टाकीत होती याची टाकीत होता. दर्शन युट्यूब चॅनल खोलला आहे नवीन तुम्हाला माहिती आहे का? माहितीये ना. मग Vlog बनवलाय तुझ्यासाठी. पार्टी कधी? आम्याच्या गाडीची पाठ बांधली. ए अरे बरं चला तुम्ही घ्या त्याच्याकडून. जाधव मामा त्याच्याकडे पेड्याचा बॉक्स मागू थकला तो. जाधव मामाने शेवटी सोडून दिला विषय. अजून एक पेढा दिला तरी आपण पार्टी दिली असं. ए पार्टीचं काय म्हणतो? थांब थांब तू आठवड्याला मला सांग तुला पेट्रोल किती लागत? 100 रुपयाचं पेट्रोल लागत असं तुला 8 दिवसाला. काय भाऊ हा म्हणतो एक मिनिट हा म्हणतो 150 रुपयाचं मला पेट्रोल लागत आणि समोरच्याकडून 500 रुपये घेतो ना रे तू. 200चं पेट्रोल लागत हा म्हणतो कोणाकडून घेतो म्हटला. हा मित्रांनो तुम्ही फक्त पाहूनच चव घ्या. तिकडे चलतो का मी तिकडे बसतो आम्ही काय करतो पत्रावळीत बसतो. ए मित्र अरे डायरेक्ट सरळ घालायचं रात्री एक नाही ना साईड. मित्रा ते होणार नाही मला माहिती आहे ना. जागा होईल मस्त ते सगळे दर्री ताट माग काय शट्ट काढायचे का माग एवढी जागा आहे ना. बाकीचे बसतील. किती घाण बोलतो तू. शी ते कोणतं सही खाली नाही एकदम बॉटमला नाही ते पीस. अरे वरतीच पाहिजे. हे काय आले गदड लिंबू आहे. हे इथं येते किंवा हे ना आपल्याला एक पीस लॉलीपॉप मधला फरक कळतो का तुला? हा लॉलीपॉप याला म्हणते लॉलीपॉप. चल रे शिवाय इकडून अरे इकडे चालू त्यांना स्नॅप काढता येतं अशा पद्धतीने आपण श्यामदादा यांच्या बर्थडेला आलेलो आहेत. तरी आता आम्ही दादांना बोलवलं नव्हतं पण तरी ते आले तसे. त्याच्यानंतर आता हा आपला शिवाजी दादा जो सतत बिझी असतो आणि इकडे आपले रिओ द ब्लॉगर श्यामदादा. रिओ द ब्लॉगर इंस्टाला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा. बघा यांच्याकडे येवा का नाही तुमच्याकडं काव. तुम्ही असे त्रास देतात आम्हाला त्याच्यामुळे पाहुणे येते नाही. पाहुणे त्याच्यामुळे तुमच्या इथे येते नाही बरं का दादा. नाही फुकटची बिर्याणी खाल्ली म्हणजे तुमच्याकडनं नाही खाल्ली. तुम्हाला बोलायचा अधिकार नाही आम्हाला. बघा किती हावरटपणा आहे बघा यांच्या बापाने यांना जेवण नाही दिला. केतन तर बघा ना किती हावरट आहे. केतन सारखं हावरटतं पोरे मी बघितलंच नाही आयुष्यात. मागच्या बर्थडेला त्यांनी तसंच केलं होतं बघा. कापला का याला कट मार ना पटकन. अरे तुझ्या तोंडाचं जाणार नाही कोणी. कापायचा का यार कापू दे ना थांब ना. पोरांचे पण काढशील ना. ऐका ना तुम्ही सगळे त्याच्या मागं उभे राहा. अण्णा चला मागून उभे राहा. मागं उभे राहा. अरे आलेला का तू मागं वेद्या कुठे? कोण वेद्या सुरुवात केली का मला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हळू हॅपी बर्थडे. पाहुणारी हे भाई बर्थडे बॉय त्यांचे बंधू